नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट गहिर होत असतानाच राजकीय आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी काही थांबायचं नाव घेत नाहीये। विषय ऑक्सिजनचा असो, विषय रेमडेसिवीरचा असो, विषय लसीचा असो किंवा इतर कोणत्याही आरोग्य विषयक सोयी सुविधांचा, जेव्हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तेव्हा राज्य सरकारच्याकडून केंद्र सरकारकडे या प्रकरणामध्ये बोट दाखवलं जातं। ताज्या घडामोडीमध्ये रेमडेसिवीरच्या पुरवठ्याच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीच्याकडून काही प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आणि याला पुरावा दाखल दमणहून रेमडेसिवीरच्या 50,000 कुप्या महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेसाठी आणण्याच्या तयारीबाबत आवश्यक ती कागदपत्रीय पूर्तता केल्याचंही भाजपाच्या नेत्यांनी आधी सांगितलं। हे एका बाजूला घडत असताना अचानक रेमडेसिवीरच्या विक्रेत्याला उचलून नेण्यात आलं असा आरोप करण्यात आला। रेमडेसिवीरच्या ब्रुक फार्मा या कंपनीच्या पदाधिकाऱ्याला आधी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर वांद्र्याच्या पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात ठेवण्यात आलं आणि तिथे हस्तक्षेप करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोहोचल्याच्या नंतर या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं। रेमडेसिवीरच्या विक्रेत्यांनी साठेबाजी केल्याचे आरोप राज्य सरकारकडून करण्यात आले आणि त्यानंतर सुरू झालेली आरोपांची मालिका अद्याप थांबायचं नाव घेत नाहीये। साठेबाजांच्या विरोधात कारवाई होईलच। भारतीय जनता पार्टी जर समजा साठेबाजांच्या पाठीशी उभी राहिली असेल तर भाजपाच्या नेत्यांवरही कारवाई करू इतकी कठोर भूमिका विद्यमान राज्य सरकारच्या विद्यमान आणि ताज्या गृहमंत्र्यांनी घेतली आहे। त्यावरून धमकी देण्याचे प्रयत्न करू नका असा प्रतिवाद भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलाय। हे सगळं सांगण्याचं कारण असं, कारण रेमडेसिवीरच्या पुरवठ्याच्या बाबतीतला हा विषय अत्यंत ताजा आहे। पण थोडंसं मागे डोकावलं तर वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्याच्या प्रकरणात सुद्धा राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष झाला। त्याचबरोबर लसीच्या बाबतही राज्य विरुद्ध केंद्र असाच संघर्ष झाला। आतापर्यंत महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे फक्त आणि फक्त आपलीच राजकीय मक्तेदारी असं समजणाऱ्या शिवसेनेच्या समोर या सर्व वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं अचानक आणि अनपेक्षित आव्हान उभं केलंय, हेही विसरता कामा नये। महाराष्ट्रावर केंद्र अन्याय करतंय हे सांगण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जितक्या तडफेनं मैदानात उतरली तितक्या तडफेनं शिवसेना या संपूर्ण मैदानात कुठंच दिसली सुद्धा नाही। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या साठी झटतीये असं सांगितलं जात असताना केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीची यादी वाचत होती। प्राप्त परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रसार वाढतोय, मग तो केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात वाढतोय। महाराष्ट्रात सुद्धा प्रचार झाला आणि देशातल्या पश्चिम बंगाल, केरळ राज्यांमध्ये सुद्धा प्रचार झाला। तेव्हा प्रचाराच्या कहाण्या एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला कोलमडून पडलेली आरोग्य यंत्रणा आहे। आरोग्य यंत्रणा ही प्रत्येक ठिकाणी राज्याची प्राथमिक जबाबदारी असते आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवता येत नाही। विशेष म्हणजे महाराष्ट्र असं एकमेव राज्य ठरते की काय की जे प्रत्येक वेळेला आरोग्य विषयक सोयी सुविधांच्या बाबतीत प्रश्न विचारल्यानंतर केंद्राकडे बोट दाखवतं। इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा सलगतेनं संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत अपेक्षित गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी केंद्राकडे बोट इतर कुठल्याही राज्यांना अद्याप दाखवलेलं नाही, हेही विशेष। त्यामुळे आजच्या राजकीय चर्चेच्या निमित्तानं आपण विषय घेतलाय की संकट काळात राजकारण कोण करतंय। आजच्या आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय करून देतो। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे आहेत, माजी पोलीस अधिकारी तसंच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्यानं परिचित असलेले धनराज वंजारी आहेत आणि मुंबईमध्ये आपल्या स्टुडिओत अखिल चित्रे आहेत। अखिल चित्रे यांच्याकडे मनसेच्या उपविभागाध्यक्ष पदाची जबाबदारी आहेच, पण त्याचबरोबर ते महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या मनसेच्या विभागाचे सरचिटणीस सुद्धा आहेत। सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया।
प्रसाद लाड, पहिल्यांदा आपल्यापासून या विषयाची सुरुवात करतो, कारण ताज्या घडामोडींमध्ये विविध प्रकारे रेमडेसिवीरचा साठा करणाऱ्यांच्या पाठराखण करण्याचा आरोप भारतीय जनता पार्टीवर होतोय. हा आरोप खराय का? औषधं देणाऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहताय की औषधांची साठेबाजी करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहताय? प्रसादजी, तुम्ही एकदम अतिशय चांगला प्रश्न विचारलात. मी आज सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन याचा खुलासा केलेला आहे. आम्ही ज्यांनी रेमडेसिवीर देण्याची आपल्याला मान्यता दिली त्या दमणमधील ग्रुप कंपनीचे मालक यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहिलो हे सत्य आहे. याचं कारण देखील तेवढंच सत्य आहे. कारण ज्या वेळेला रेमडेसिवीर देण्याचं त्यांनी आम्हाला 12 तारखेला मान्य केलं त्यावेळेला माननीय या राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेजींशी आम्ही फोनवर बोललो. प्रवीण दरेकरजी फोनवर बोलले. त्यांनी तसं कळवलं आणि मला अतिशय आनंदाने सांगावं वाटेल की त्यावेळेला मीडिया देखील माझ्या बरोबर होती आणि प्रत्येक क्षण त्यांनी कॅमेरामध्ये टिपला होता. आणि त्यावेळेला सीताराम कुंटेंनी सांगितलं की फूड अँड ड्रग सेक्रेटरी किंवा फूड अँड ड्रगचे एफडीएचे कमिशनर तुमच्याशी चर्चा करतील. परंतु 2-3 दिवस चर्चा नाही झाली. त्यामुळे आम्ही स्वतःहून प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र शिंदे जे फूड अँड ड्रगचे जे मिनिस्टर आहेत त्यांची भेट घेतली. त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे की असं 50,000 रेमडेसिवीर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळत आहे. ते रेमडेसिवीर आम्ही तुम्हाला राज्याला द्यायला तयार आहोत. आणि प्रसाद लाड, आपल्याकडून हा मुद्दा याही पूर्वी आला होता की जे काही रेमडेसिवीर तुम्ही दमणहून आणणार होतात ते राज्याला देणार होतात. आता मला सांगा, एखाद्या कंपनीच्या कडून भारतीय जनता पार्टीनं संघटनात्मक माध्यमातून मिळवलेलं औषध राज्याला कसं दिलं जाणार होतं? नाही, यामध्ये एकदम स्पष्टता तुम्हाला सांगतो. ही जी रेमडेसिवीरची जी ग्रुप फार्मा नावाची जी कंपनी आहे ही कंपनी 100% एक्सपोर्ट करते. ही साऊथ अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करते. त्या कंपनीकडे साऊथ अमेरिकेचं एक्सपोर्टचं लायसन्स आहे. एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्यांना संपर्क केला. ते कांदिवली बोरिवलीमध्ये प्रवीण दरेकरांच्या विभागात राहतात. त्यांना बोलावून घेतलं. देवेंद्रजींनी त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला हे रेमडेसिवीर राज्यासाठी द्या. आणि तशा पद्धतीचं पत्र सन्माननीय मांडविया साहेबांनी देखील त्यांना दिलं. म्हणजे तुम्हाला असं सुचवायचंय की जे एक्सपोर्ट होणारं रेमडेसिवीर होतं त्या निर्यातीवर बंदी आल्यामुळे तो साठा भारतात राहिला होता. तो भारतातला साठा महाराष्ट्राला प्राधान्याने मिळावा अशी विनंती तुम्ही केलीत. नाही, त्याच्या व्यतिरिक्त देखील प्रसादजी त्यांची दिवसाची रेमडेसिवीर बनवण्याची 15 ते 20,000 वाईलची कॅपॅसिटी आहे. बर, ती देखील आम्ही राजेंद्र शिंगणे साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर चर्चा करा. ते दिवसाला तुम्हाला 10 ते 15 ते 20,000 रेमडेसिवीर 1,000-1,100 रुपयाच्या दरामध्ये द्यायला तयार आहेत. ठीक आहे. परंतु राजेंद्र शिंगणे साहेबांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीत होकार दिला. परंतु ज्या पद्धतीमध्ये राजेंद्र शिंगणे साहेबांना मुख्यमंत्री कार्यालयातून किंवा चीफ सेक्रेटरी कार्यालयातून सहकार्य व्हायला पाहिजे होतं ते कदाचित मिळालं नाही. कुठलाही पत्र व्यवहार भारतीय जनता पार्टी बरोबर झाला नाही. कुठलाही पत्र व्यवहार बुक फार्माबरोबर झाला नाही. अशा परिस्थितीमध्ये मग त्या माणसाला त्रास देणं, धमकी देणं, खोट्या प्रकारचे आरोप करणं आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं काम हे खरं तर सत्ताधारी पक्ष करत आहे. प्रसाद लाड, आपल्या या तमाम खुलाशाच्या नंतर आता सत्ताधारी गटाचे प्रतिनिधी या नात्यानं महेश तपासे यांना बोलतं करूयात. महेशजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये कमालीचा गोंधळ आहे. भारतीय जनता पार्टीचं स्वतःचं असं एक वर्जन आहे, त्यांची भूमिका आहे आणि सत्ताधारी गटाची आपली भूमिका आहे स्वतःची. या संपूर्ण प्रकरणामध्ये काही प्रमुख प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न असा आहे की ब्रूक फार्माच्या पदाधिकाऱ्याला विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये का बोलवलं? तिथून त्याला वांद्र्याला का नेलं? वांद्र्याला देवेंद्र फडणवीस पोहोचल्याच्या नंतर सोडून का दिलं? सोडून दिल्याच्या नंतर पोलिसांनी पत्रकार पद्धतीनं पत्रक काढलं, म्हणजे पत्रकारांच्यासाठी जे पत्रक प्रसिद्ध केलं त्यात संबंधित व्यक्तीला परत बोलवलं जाईल असं सांगितलं गेलं. जर संबंधित व्यक्ती ही साठेबाज होती आणि देशामध्ये आत्ताच्या कायद्याच्या नुसार अत्यावश्यक रेमडेसिवीरचा साठा शक्य नाही, तर मग त्या माणसाला फडणवीसांच्या हस्तक्षेपानंतर सुद्धा सोडण्याची का गरज होती? महेशजी, पहिली गोष्ट तर अशी आहे की ह्या कंपनीचे 2 पदाधिकारी
एक टेक्निकल मेडिकल डायरेक्टर यांना गुजरात पोलिसांनी 15 एप्रिलला वलसाड जिल्ह्यामध्ये साठेबाजारी करण्याच्या संदर्भामध्ये अटक केली. त्याची इंटरनेटवर स्क्रोलमध्ये बातमी सुद्धा आहे. तशा पद्धतीची साठेबाजारी ही महाराष्ट्रात होते का, ह्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईच्या पोलिसांनी संबंधित जे ग्रुप कंपनीचे मालक आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. दुसरा विषय असा आहे की भारतीय, आता माझे प्रसाद लाड माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि प्रसाद सारखा चांगला कार्यकर्ता समाजात याच्यासाठी बरंच काम पण करतात, त्यात पण काही आमची शंका नाही. आणि जर त्यांना रेमडेसिवीर समजा भारतीय जनता पार्टीला द्यायची होती तर प्रसाद लाड किंवा भारतीय जनता पार्टी यांनी मुख्यमंत्री सहायता कोषमध्ये पैसे देऊन राज्य शासनाच्या माध्यमातून खरेदी करण्याच्या संदर्भात का भूमिका घेतली नाही, हा साधा प्रश्न निर्माण होतो. गुजरातच्या भारतीय जनता पार्टीने भावनगर, महेशजी आपल्याला अशी अपेक्षा होती का की त्या 50,000ची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत भरावी आणि तिथून तो सगळा व्यवहार व्हावा? मध्ये पूर्ण नाही झाले. बरं, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय गुजरातचं सुरत मधलं आणि भावनगर मध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातनं रेमडेसिवीरचा वाटप चालू होता. ही अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. आणि तशाच पद्धतीने महाराष्ट्रात काय करता येईल का, असे काही विचारवंतांच्या डोक्यात आलेली ही सगळी गोष्ट नंतरच्या काळामध्ये एकंदरीत जे तत्परतेने सगळ्या गोष्टी घडल्या, प्रशासन असेल, पोलीस असेल, त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी आता सवाल, जेव्हा आम्हाला असं नव्हतं करायचं, आम्हाला तसं करायचं होतं, आम्हाला राज्य शासनाला द्यायचं, आता तुम्हाला राज्य शासनाला द्यायचं असेल तर द्यायला कोण नाही म्हणतंय. ज्या पद्धतीने राज्यातल्या आमदारांनी खासदारांनी मागच्या वर्षी पीएम केअर्सला फंड दिला, तुम्ही सीएमच्या फंडामध्ये पैसे द्या, त्याच्यातनं आपण आणून देऊ. तुम्ही त्या 16 कंपन्या आहेत भारतामध्ये एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट मध्ये रेमडेसिवीर भरतून 15च्या 16 लोकांना घेऊन या ना. मुख्यमंत्री असतील, शिंगणे असतील किंवा राजेश टोपे असतील, हे सगळे मिळून त्या ठिकाणी करतील. पण महेशजी, राज्याची सेवा करत असेल तर कोणाला म्हणायचं नाहीये. पण महेशजी, मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे देऊनच रेमडेसिवीरची खरेदी करा, हा आग्रह कसा असू शकतो आणि हा आग्रह तर्कसंगत आहे का, याच्यावर उत्तर लगेच घ्यायचंय. प्रसाद लाडांना याच मुद्द्यावर तुम्हाला उत्तर द्यायचंय, एकदा त्यांना संधी देताय. तेव्हा मग एकाला एक अशा पद्धतीने शब्दाला शब्द लागतो, वेगळ्या गोष्टी होतात. माझे मित्र प्रसाद लाडांनी समजा राज्याला मदत करायची असेल तर कोण नाही म्हणायची भूमिका नाही ना. ठीक आहे, प्रसाद लाड उत्तर देत आहेत, कारण काय झालंय हे सिद्ध व्हावं, तिकडनं आम्हाला राज्यातल्या महाविकास आघाडीला बदनाम करायची भूमिका घ्यायची. आज काय चाललंय, चित्र ठेवा, देशातलं चित्र प्रसादजी तुमच्या नजरेसमोर ठेवा. त्याला बदनाम करण्याची भूमिका घेतली. आज देशामध्ये काय चित्र आहे तुम्ही सांगा ना. गुजरातमध्ये महेश तपासे आपला आक्षेप पोहोचला, आपला विषयही समजला. कारण आता काय झालंय, वाद जन्माला आल्याच्या नंतर सुमारे 50 तासांनी हा मुख्यमंत्री सहायता निधीचा नवा अँगल समोर आलेला आहे. प्रसाद लाड याच्यावरचं उत्तर द्या. प्रसाद लाड याच्यावरचं उत्तर देतात. महेश तपासे कृपया ऐका उत्तर त्यांचं. महेशनी मला मित्र म्हणून संबोधलं म्हणून पहिलं तर त्याचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. हा मुख्यमंत्री सहायता निधीचा नवीन अँगल आज प्रसाद खरोखरच आलेला आहे. यामध्ये एक गोष्ट मी फार स्पष्टपणे सांगतो की आम्ही 15 तारखेला लेखी पत्र दिलंय सरकारला. लेखी प्रवीण दरेकरांचं पत्र आहे. ते पत्र मी तुम्हाला आता दाखवू शकतो. ते पत्र आम्ही राजेंद्र शिंगणेला दिलंय. राजेंद्र शिंगणे म्हणजे सरकार आहेत की नाही आहेत ह्याचा खुलासा महेश तपासेने करावा. आणि आतापर्यंत आम्ही निधी दिल्यानंतर जर मुख्यमंत्री सहायता निधीतून जर रेमडेसिवीर विकत घेणार होतं तर या राज्य सरकारने डिक्लेअर करावं की त्यांची तिजोरी खणखणाट झालेली आहे. आम्ही तुमच्याकडे आतापर्यंत सोर्सेस असताना देखील, हे पहा पत्र आहे, सोर्सेस असताना देखील तुम्ही रेमडेसिवीर विकत घेतल्या नाहीत. भारतीय जनता पार्टीने ज्या वेळेला निर्णय घेतला की आम्ही राज्य सरकारला 50,000 रेमडेसिवीर देऊ, त्यावेळेला तुम्हाला जाग आली. भारतीय जनता अशा प्रकारे खोटारडेपणा करण्याचं काम करू नका. आज बारामतीमध्ये प्रसादजी, बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता काल पकडला गेला पॅरासिटामॉल रेमडेसिवीर मध्ये होताना. म्हणजे त्या चोरीमध्ये शरद पवार कुटुंब इन्व्हॉल्ड आहे असं मी म्हणू का?
असं म्हणता येत नाही. काळा बाजारी कोण करतं? एखादा कोणतरी कार्यकर्ता करतो, एखादा कोणतरी एम्प्लॉई करतो, याचा अर्थ प्रमुख काळा बाजारी करतो होत नाही. तुमच्या या राजकारणामध्ये आम्ही सांगतो हा तुमचा दबाव आणि कशीही बनवी बंद करा. राज्य सरकारला कट्टीबट्टीचा डाव खेळायचा आहे आणि मुख्यमंत्री भेटतात कुठे? मुख्यमंत्र्यांना संपर्क कुठे करायचा? मुख्यमंत्री भेटतात कुठे? आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन नंबर द्या. मुख्यमंत्र्यांचा फोन नंबर द्या. मी बोलतो आता मुख्यमंत्र्यांशी. लोकांना रेमडेसिवीर मिळत नाहीये, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी घेणार. मुख्यमंत्री फोनवर मंत्र्यांना मिळत नाही, आम्हाला कुठे मिळणार? त्यांची जिम्मेदारी नाही का विरोधी पक्षनेत्याला फोन करण्याची? आमदारांना सांगायची जिम्मेदारी नाही का फोन करण्याची? मुख्यमंत्री म्हणून घरात बसलेत ते. काय सांगता तुम्ही आम्हाला? राज्याची चिंता नाही, लोक मरतायत, रडतायत आणि तुम्ही समजता का आपल्याला? राजकारण करताय, राजकारण लावलंय तुम्ही लोकांनी. भारतीय जनता पार्टीने केला महेशजी मी तुम्हाला सांगतो, महेशजी मी तुम्हाला सांगतो, महेशजी माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला सांगतो. 15 एप्रिलला हा तुम्ही रेमडेसिवीर आणि कोविडचा काळा बाजार आणि कोविडचा नाटक करू नका. जनता रडते आहे, जनता साथ देते. त्यांनी बोलत चूक काय त्याच्यामध्ये? साठे बाजार महाराष्ट्रात होतो, मुंबईत होतो, ही शंका पोलिसांच्या मनात आली आणि त्याच्यातलं जर बोलत चूक काय आहे? ठीक आहे, महेश तपासे आणि प्रसाद लाड, आपण दोघांनी आपापली बाजू मांडली. महेश तपासे आणि प्रसाद लाड, एक मिनिट, या शब्दाला शब्द विडवत गेलो तर सगळा वेळ अख्खाच्या अख्खा 1 तास यात निघून जाईल. आपण आपल्या सोबत असलेल्या अखिल चित्रेंना चर्चेमध्ये सहभागी करून घेतो आहोत. आत्ताच्या घडीला दोन्ही प्रवक्त्यांनी आपापल्या पद्धतीनं बाजू मांडली. अखिल चित्रे, ज्या पद्धतीनं रेमडेसिवीरच्या संदर्भातल्या तुटवड्याचा मुद्दा सातत्यानं पुढे येतोय, तुमच्या पाहण्यात काय आलंय? रेमडेसिवीरचा तुटवडा हा केवळ आणि केवळ राजकीय आहे का? काही राज्यकर्त्यांना ती उपलब्ध होतीये का? आणि काही जणांसाठीच तिचा तुटवडा आहे का? सर्वप्रथम आता मी दोन्ही प्रवक्त्यांचं ऐकलं. महाराष्ट्राच्या जनतेला सध्या रेमडेसिवीर कोण पुरवेल आणि कोणाकडनं मिळेल ह्याच्यात काही स्वारस्य नाहीये. त्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीर हे औषध उपलब्ध होणं हे आवश्यक आहे. आणि जर यांचा प्रश्न असा असला, आता माझे राष्ट्रवादीचे मित्र असं म्हणत होते की भारतीय जनता पार्टी हा काळा बाजार करत आहे, तर स्वतःच्या महाविकास आघाडीचे यांचे जे आमदार आहेत ना, झिशान सिद्दीकी, हे देखील कित्येक दिवस रेमडेसिवीरचं वाटप करत आहेत मोफत आणि मुंबईच्या बाहेरच्या लोकांना देखील रेमडेसिवीर देत आहे. आणि ते सरळ सरळ त्यांच्या फेसबुक पेजवर आणि ट्विटरवर तुम्ही जाऊन पाहू शकता. मग ते साठा त्यांच्याकडे कुठून उपलब्ध होत आहे ह्याचं उत्तर पण महाराष्ट्र सरकारच्या या आमदारांनी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी देणं आवश्यक आहे. रेमडेसिवीरचं हा एक महत्वाचा तपशील अखिल चित्रेंनी मांडलेला आहे. महेशजी, एक महत्वाचा विषय फक्त आपल्या समोर मांडतो आणि आत्ताच्या घडीला जी दृश्य स्क्रीनवर येत आहेत ती पण एकदा परत दाखवतो आणि आपण त्याच्यावरही बोला. आपल्याला काय वाटतं की भारतीय जनता पार्टीनं रेमडेसिवीरची खरेदी करून महाराष्ट्राला जर पुरवठा करायचा असेल तर तो मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातूनच झाला पाहिजे, हा आता राष्ट्रवादीचा आजच्या दिवसाचा आग्रह आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, स्क्रीनवर जी येणारी दृश्य आहेत ती पूर्ण प्रमाणामध्ये मोठ्या स्वरूपातही दिसतील. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी हे रेमडेसिवीर वाटतायत, त्याबद्दल ते स्वतःचं कौतुक सुद्धा फेसबुक त्यांच्या ट्विटरवर करून घेतात, समाज माध्यमांमध्ये. इतकंच कमी की काय, रोहित पवार यांच्या मार्फत सुद्धा ठिकठिकाणी रेमडेसिवीर वाटलं गेलंय आणि त्याचं कौतुक त्यांनी सुद्धा करून घेतलंय. मग आता जर समजा भाईजान झिशान सिद्दीकी हे रेमडेसिवीर वाटू शकतात, म्हणजे बाकीच्यांच्या बद्दल आक्षेप कसा असू शकतो? भाईजान झिशान सिद्दीकी वाटू शकतात पण देवेंद्र फडणवीस वाटू शकत नाहीत, असा तर्क कुठे आपल्याला प्रचलित करायचा आहे का या संदर्भामध्ये? प्रसाद लाड, आपल्याला असं वाटतं का? नाही, निश्चितपणे प्रसादजी, रोहित पवारांसाठी निर्णय वेगळा, न्याय वेगळा, नवाब मलिकला न्याय वेगळा, झिशान सिद्दीकीला न्याय वेगळा. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महाविकास आघाडी याच्या प्रत्येक आमदार खासदारांकडे याचा साठा होता. जो साठा सरकारने विकत घेतला तो त्यांच्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, या महापालिका यांच्यामध्ये दिला गेला. खासदारांकडे तो साठा होता.
आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी जर राज्याला मदत करायला तयार होती, जर वेगळ्या माध्यमातून जर तो साठा येत होता तर तो मग साठा का घेतला गेला नाही, हा एक पहिला प्रश्न आहे. ठीक आहे प्रसाद लाड, दुसरा एकच प्रश्न मिनिट, असा- याच्यात एक अखिल चित्रेंचा मुद्दा ऐकूयात. महेश तपास यांना त्याचं उत्तर द्यायचं आहे. आपल्याला धनराज वंजारींना सुद्धा बोलतं करायचं आहे. अखिल चित्रे, तुमची माहिती काय आहे? जिशान सिद्दीकी यांच्याकडे रेमडेसिवीरचा साठा आला कुठून असेल? त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून किंवा मुख्यमंत्री सहायता निधीतून तो पुरवला गेला असेल का? त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. जे लोक आता सध्या टाऊ फोडून गेले 24 तास मी ऐकतोय की कारवाई करा, केस करा, त्यांची इन्क्वायरी करण्यात यावी, तर तशा प्रकारे मला वाटतं की जिशान सिद्दीकीची पण इन्क्वायरी व्हायला पाहिजे. आणि दुसरं एक महत्वाचा विषय मी आता आपल्या निदर्शनास आणून देतो. BKC कोविड सेंटर, ज्याचा इतका मोठा वाजागाजा करण्यात आलं, सध्या महाराष्ट्रातल्या केंद्रस्थानी म्हणजे मुख्यमंत्री तिथे राहतात, त्यांचं निवासस्थानापासून 500 मीटरवर आहे ते कोविड सेंटर. त्यांच्या डीनला मी गेल्या आठवड्यात एक भेटलो आणि त्यांना विचारलं तुमच्याकडे साठा आहे का रेमडेसिवीरचा? तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे 1000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन आहेत. तर जर त्यांच्याकडे 1000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन आहे, स्वतः दस्तूर खुद्द तिकडचे डीन यांनी कबुली दिलेली आहे की त्यांच्याकडे डेरे नाव आहे साठा आहे. त्यांचं. डेरे, राजेश डेरे, डॉक्टर राजेश डेरे त्यांचं नाव आहे. आणि मग ते साठा का नाही उपलब्ध करून देत आहेत? आता काल परवा तिकडे ऑक्सिजन नव्हतं म्हणून तिकडचे पेशंट बँड्रा इथच्या गुरुनानक हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. ठीक BKC आहे, कोविड सेंटरमध्ये. हा, तिकडनं BKC कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा प्रॉब्लेम झाला म्हणून गुरुनानक हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. आणि तिकडे जे आलेले पेशंट आहेत, तिकडे गुरुनानक हॉस्पिटल, मी तिकडे प्रेझेंट होतो, मी हे फार जबाबदारीने आपल्या चॅनलवर सांगतोय. डॉक्टरने सांगितलं गुरुनानक हॉस्पिटलच्या की यांना तर 1-2 दिवसाआधीच रेमडेसिवीरचं इंजेक्शन देणं अपेक्षित होतं. मग जर 1000चा साठा तिकडे रेमडेसिवीरचा आहे, मग तो रेमडेसिवीरचा साठा कोणासाठी दाबून ठेवलाय? शिवसेनेवाल्यांसाठी. दुसरी गोष्ट, तिकडे त्या कोविड सेंटरमध्ये A पासून Z पर्यंत सेक्शन्स आहेत. हे कोणालाच माहित नसेल, मी आता एक जबाबदारीने तुमच्या चॅनलवर सांगतोय. Z नावाचं एक सेक्शन त्यांनी तिथे बनवलेलं आहे. तिकडे ब्युरोक्रॅट्स आणि तिकडचे जे समजा आमदार, मंत्री, खासदार, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस यांनी फोन केला की त्यांना VVIP तिकडे AC मध्ये ठेवणार, त्यांच्यावर AC मध्ये उपचार होणार, बर, त्यांना VIP ट्रीटमेंट येणार आणि हे रेमडेसिवीर इंजेक्शन त्यांना वापरणार. महेश तपासे, आपल्यासाठी उत्तराची वेळ सुरू होतीये. जे जे आक्षेप समोर आले आहेत त्यातून समोर काय येतं, तर एकासाठी एक नियम, दुसऱ्यासाठी दुसरा नियम. रोहित पवार रेमडेसिवीर वाटू शकतात, जिशान सिद्दीकी वाटू शकतात, पण भारतीय जनता पार्टीला विरोध असतो का? आणि BKC कोविड सेंटरमध्ये 1000 रेमडेसिवीरचा साठा असूनही तिथून लोकांना स्थलांतरित का करावं लागतं? पहिली गोष्ट तर प्रसादजी, माझे मित्र चित्रे साहेबांना मला सांगायचं आहे की रेमडेसिवीरच्या संदर्भामध्ये निर्बंध राज्य शासनाने कधी लावले त्याचा GR वाचून घ्या. हे कलेक्टरच्या माध्यमातून वितरण कधी होईल हे अलीकडच्या काळातले, आणि जे रोहित पवारचा तुम्ही फोटो दाखवला जुना फोटो आहे, त्या काळामध्ये कुठल्याही केमिस्टमध्ये रेमडेसिवीर मिळत होतं. त्याच्यामध्ये फार खोलात जाण्याची आवश्यकता नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, जिशान सिद्दीकीचं ताजं प्रकरण आहे, जिशान सिद्दीकीचं ताजं प्रकरण आहे. भाईजान जिशान सिद्दीकी वाटू शकतात, आरामात वाटतायत आणि त्याचं कौतुक सुद्धा चाललंय सोशल मीडियावर. मी बघितलं नाही ट्विटर हँडल, मला त्यांचा मी आपल्या स्क्रीनवर दिसतात, फॉलो करतो, त्याच्यामुळे रोहित पवारांचं मला माहिती आहे. ठीक आहे. अगदी 8 दिवसाआधीपर्यंत तर केमिस्टकडे मिळतच होतं ना सगळीकडे रेमडेसिवीर. बरोबर आहे महेश तपासे. जर त्यावेळेला रेमडेसिवीर सहज उपलब्ध होतं, महेश तपासे, त्यावेळेला जर रेमडेसिवीर सहज उपलब्ध होतं तर कौतुक करायची काय गरज होती? विषय आता कार्यकर्ते करतात काय करायचं. मी तुम्हाला काय म्हंटल की जर भारतीय जनता पार्टीला करायचं होतं त्याच्यात काही चूक नाहीये ना. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे द्या ना, आम्ही तुमचं कौतुक करू, आम्ही तुम्हाला शाळा श्रीफळ देऊ, की त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? हा मुद्दा एकदम महत्वाचा आहे. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आपण काढला, धन्यवाद त्याच्यासाठी. आणि एक पटकन यावर आपल्या सोबत असलेल्या धनराज वंजारींना बोलतं करूया. धनराजजी, सरकारचं काय म्हणणं आहे? जे करायचंय ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मार्फत करा. धनराजजी. हा बरोबर आहे. एक मिनिट तपासे सर, महेशजी जरा थांबता का? महेशजी जरा थांबता का? मी हे सांगू इच्छितो प्रसाद, तुझा प्रश्न अगदी योग्य आहे. आपण मुख्यमंत्री सहाय्य निधी वगैरे वगैरे बाकी सगळं बोलतो. सर्वप्रथम मला बोलताना एक सांगायचं आहे, आता ज्या पद्धतीनं हे वाद विवादाची चर्चा आपण करतोय, आपल्याला मूळ संकट किती गंभीर आहे
याची जर कल्पना आली तर आपण ही अशी चर्चा करणार नाही. त्याचं कारण असं आहे की हा कोरोना व्हायरस मॅनमेड आहे, लॅबोरेटरीत बनवलेला आहे, याला डिजिटल कंट्रोलिंग आहे, याला स्प्रेडिंग पॉवर आहे. प्रत्येक गोष्ट ही सॅटेलाइट 5Gच्या माध्यमातून कंट्रोल केली जाऊ शकते असा अंदाज आहे. आणि आज भारतातली परिस्थिती बघता बायो टेररिझमचा अटॅक भारतावर झालेला आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं होणार नाही. केंद्र राज्य किंवा राज्य केंद्र असं भानगड करत बसल्यापेक्षा सगळ्यांनी एक दिलाने आणि विशेष करून बीजेपीने ही भूमिका घ्यावी की या देशामध्ये एक इमर्जन्सी वॉर सदृश्य, वैद्यकीय युद्ध सदृश्य इमर्जन्सी डिक्लेअर करावी आणि सगळं जे काही सप्लाय, ट्रीटमेंट, लसीकरण, टेस्टिंग, क्वारंटाईन वगैरेच्या ऍक्टिव्हिटीज आहे बरं. या ऍक्टिव्हिटीज फार चांगल्या यंत्रणांच्या हातात देऊन त्या तज्ज्ञांकडून करून घ्याव्या. ही परिस्थितीची शोकांत हाक आहे. अक्षरशः आकाशातून मृत्यू आसुरी हास्य करून आज तुमच्याकडे बघतोय. पण मग धनराज आपण वंजारीजी, कुठल्या तुम्ही ज्या प्रकारच्या- अपेक्षा व्यक्त करता आहात त्या अपेक्षांच्या बाबतीत एक ताजी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचली आहे, ती पण आपल्या सगळ्यांना सांगतो. नागपूरच्या बॉम्बे हायकोर्टाच्या खंडपीठानं नागपूरच्या असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या मधल्या व्यवस्थेच्या बाबतीत अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की नागपूरसाठी 10,000 रेमडेसिवीर तातडीनं उपलब्ध करून द्या. कोर्टाला याच्यात हस्तक्षेप करावा लागला. हे विद्यमान आरोग्य यंत्रणेचं, प्रशासनाचं अपयश म्हणायला लागेल धनराज वंजारी. 100% आरोग्य संचालनालय, महाराष्ट्रामध्ये आरोग्य संचालनालय कार्यरत आहे. मोठमोठी नावं, तज्ज्ञ तिथं बसलेले आहेत. ते काय करतात आहे, आधी सुद्धा मी या चॅनलवर बोलताना याचा उल्लेख केला. आता आपण लहानशा इन्सिडेंटसाठी इतके भांडाभांडी पोलीस स्टेशनला वगैरे गेलो. थोडासा पोलीस अँगलनी हा विषय आपण तपासून बघायला पाहिजे की पोलिसांकडे नेमकी माहिती काय होती. आज गृहमंत्र्याच्या काही सूत्रांकडून जी माहिती मिळाली ती खासगीत माहिती अशी आहे की त्या ठिकाणी या माणसांनी एवढे देऊ केले होते ब्रोमा फार्मानी, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु तरीही याच्याकडे गुजरातचा इतिहास बघता काही साठा असू शकतो आणि तो साठा हा डिक्लेअर करत नाहीये. म्हणून एक रिझनेबल डाऊट, रिझनेबल सस्पिशियन या सबबीखाली पोलिसांनी त्याला उचलून आणल्यानंतर पोलिसांना 24 तास अशा प्रकारे तपास करण्याचे अधिकार आहेत. तुम्हाला आतताईपणा करून लगेच जाऊन, समजा मी तिथं पोलीस अधिकारी असतो तर मी आदरपूर्वक सांगितलं असतं माजी मुख्यमंत्र्यांना की साहेब हे असंच आहे, तुम्ही सांगता ते पेपर देऊन ठेवा, हे मला ग्राह्य आहे, मला माझी विहित चौकशी करू द्या. चौकशी झाली की मी त्याला सोडून देणार किंवा काय असेल ते कायदेशीर कारवाई करणार. ठीक आहे, हा एक तांत्रिक मुद्दा घेऊन आपण पटकन भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या दोन्हीही नेत्यांना बोलण्याची संधी देणार आहोत आणि त्यानिमित्तानं हे उपस्थित करणार आहोत की इतक्या रात्री पोलीस स्टेशनला जायची गरज काय होती. पहिल्यांदा प्रसाद लाड बोलतील, त्यानंतर महेश तपासे. प्रसाद लाड, आपल्यासाठी वेळेची मर्यादा आहे, 1 मिनिट आहे आपल्याकडे. वंजारी साहेब, आपण अतिशय चांगला प्रश्न उपस्थित केलात, आपला आदर करतो. परंतु या गोष्टीमध्ये मी वेळोवेळी एकच सांगितलं की आमच्याकडे इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन आहेत की 60,000चा साठा एअरपोर्टला पडलाय आणि तो कुठल्या तरी एक्सपोर्टरचा आहे. जर तुम्ही पोलीस अधिकारी असतात तर कदाचित सर्व एक्सपोर्टरला तुम्ही चौकशीला बोलवलं असतं. देवेंद्र फडणवीस येणार म्हणून पार्ला पोलीस स्टेशनवरनं हलवून त्याला बँड्राच्या बीकेसी पोलीस स्टेशनला नेण्याची गरज नव्हती. पोलीस सस्पिशियस काम करत होतं म्हणून त्याला तिकडनं तातडीने हलवलं. दुसरी गोष्ट, आज 48 तास झाले 60,000चा साठा इन्फॉर्मेशन प्रमाणे कुठेही मिळाला नाही. या राज्यामध्ये मनसुख हिरेन सारखे खून होत आहेत, वजे सारखे पोलीस अधिकारी आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या पोलीस यंत्रणेवर आणि शासनावरती किती भरोसा लोकांनी करायचा हा देखील प्रश्न आपल्या समोर आणि माझ्या समोर आहे. ठीक आहे प्रसाद लाड, वेळेची मर्यादा आहे. महेश तपासेंना उत्तर द्यायची संधी देतोय, त्यांची वेळ सुरू होती. गेल्या 1.5 वर्षापासून भारतीय जनता पार्टी वेळोवेळी मुंबई पोलीस, महाराष्ट्र प्रशासन याच्यावर अविश्वासच दाखवते. अहो, गुजरातच्या तुमच्या वलसाड जिल्ह्याच्या पोलिसांनी, गुजरात पोलिसांनी याच कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांना अटक केली की नाही मला सांगा ना. आता वंजारी साहेब तेच म्हणत होते
की ह्याच्या कंपनीच्या 2 लोकांना गुजरात पोलिसांनी अटक केली आणि तो संशय घेऊन जर महाराष्ट्राच्या पोलिसांनी बोललं तर बिघडलं काय? चौकशी होऊ दे ना, चौकशी होऊ दे. आणि जर समजा त्याच्यामध्ये ते निर्दोष आहे तर काय अडचणच नाही. रंगे हात बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक झाली, बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक झाली म्हणून तुम्ही अजित पवारला बोलवणार का चौकशीला? बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक झाली, तुम्ही अजित पवारला बोलवणार का? याचं उत्तर द्या. बारामतीमध्ये ज्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या अटक झाली तुम्ही अजित पवारला बोलवणार का? ते मला उत्तर द्या. आज या मनाला वाटेल ते बोलता तुम्ही लोक. ही जर साठेबाजारी होत असेल, सुओ मोठं त्याच्यावर पोलीस ऍक्शन घेतील. हा कायदा आहे, तुम्हालाही माहिती आहे प्रसादजी. ठीक आहे, महेश तपासे, आपलं म्हणणं पोहोचलं. दरम्यानच्या काळामध्ये मध्ये प्रसाद लाड आपल्याला एक प्रश्न विचारत होते, त्याचं उत्तर आहे का आपल्याकडे? त्यांनी एक छोटीशी उदाहरणादाखल गोष्ट या चर्चेमध्ये आणली. बारामतीमध्ये का राष्ट्रवादी समर्थकाला रेमडेसिवीरच्या बाटलीमध्ये पॅरासिटामॉल भरल्याच्या बद्दल अटक झालेली आहे, त्यावरची प्रतिक्रिया आपली काय आहे? आता अटक करा, अटक करा. कोण म्हटलं अटक करा? कोण म्हटलं अटक करा? पक्षाच्या कुठल्या प्रवक्त्याने म्हटले का अटक करायचं? बघूया ना जेव्हा तर जेव्हा. ठीक आहे, आपल्याला एक छोटीशी विश्रांती चर्चेमध्ये घ्यायची आहे. एका पटकन विश्रांतीनंतर लक्षवेधीच्या पुढच्या भागात आपण लगेचच परत येतोय. याच निमित्तानं राष्ट्रीय पातळीवरची चर्चा सुद्धा आपल्याला करायची आहे. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत महेश तपासे आहेत, प्रसाद लाड आहेत, धनराज वंजारी आहेत आणि आपल्यासोबत अखिल छित्रे आहेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेत पुन्हा एकदा स्वागत करूयात. प्रेक्षकांच्या स्वागताच्या सह मी प्रश्न असा उपस्थित करतोय की धनराज वंजारींनी त्याचं उत्तर द्यायचं आहे. आत्ताच्या कोरोना काळात राजकारण्यांचं वर्तन योग्य आहे का? लोकांना त्याबद्दल राजकारण्यांची चीड येते का? धनराज वंजारी. राजकारणी आणि त्यांच्यातले वादविवाद जे चाललेले आहेत याचा जनतेला राग नाही, तिरस्कार आणि घृणा यायला लागलेली आहे. कारण जनता काय पाहिजे की आमचे प्राण वाचवा. आणि खरंच प्रसाद, परिस्थिती भयावह आहे. हे आपल्या राजकीय पक्षाचे जे प्रवक्ते इथं हजर आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे, खरोखर भयावह परिस्थिती आहे. आजपर्यंत असं म्हटलं जात होतं की तडफडून कोणी मेलं का कुठे नाही, पण आता ते चित्र दिसायला लागलेलं आहे. हॉस्पिटलच्या अगदी व्हरांड्यात आणि बाहेर लोक रस्त्यावर तडफडून मरायला लागलेली आहेत. हे भीती दाखवून सांगण्याचा प्रयत्न नाहीये, पण आपण ते गांभीर्य लक्षात घेता काय केलं पाहिजे याची एक सुकती व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. आपण माणसं आहोत, उद्या आपण जगलो तर राजकारण आपण करू. बीजेपी करेल, शिवसेना करेल, राष्ट्रवादी करेल, आपण करू ना सगळे राजकारण. अरे पण समाज तर जिवंत ठेवा. ही शिवरायाची रयत तडफडून मरायला लागलेली आहे. त्यांच्या वेदना जर तुम्हाला खरंच जाणवत असतील तर या वावदुकीमध्ये कृपा करून जाऊ नका. आणि वावदुकी निर्माण करण्याचा प्रयत्नही करू नका. ठीक आहे, आता या चर्चेच्या निमित्तानं राजकीय प्रतिनिधींना आपण प्रश्न विचारणार आहोत. प्रसाद लाड, आपल्यासाठीचा प्रश्न हा पुन्हा एकदा मुद्दा आरोप प्रत्यारोपांकडे जाऊ शकतो, पण प्राप्त परिस्थितीमध्ये मदत करायची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारला पार पाडता येते का? नाही, निश्चितपणे प्रसाद, मगाशच्या वादविवादासाठी आम्ही देखील खेद व्यक्त करतो. वंजारी साहेबांचा मी आदर करतो. यामध्ये 100% सत्ताधारी पक्ष यामध्ये मार्ग काढू शकतं. मी सकाळी देखील म्हटलं की जेवढ्या 11 कंपनी रेमडेसिवीर भारतात बनवतात त्याच्यापैकी 9 कंपन्यांची कार्यालय मुंबईत आहेत आणि ह्याचा तुटवडा आम्हाला फक्त ऐकायला मिळतोय महाराष्ट्रात आहे. त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही वेळोवेळी म्हटलं, विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी असेल, विरोधी पक्षातल्या सत्तेच्या बाहेरचे देखील प्रकाश आंबेडकरांसारखे पक्ष असतील,
पण त्या सगळ्यांना, शेतकरी कामगार पक्ष असेल, सर्व नेतृत्वांना एकत्रित करून या महाराष्ट्रामध्ये या करोना सारख्या महासंकटाला आपण तोंड देण्यासाठी एक नियंत्रण समिती तयार केली पाहिजे. राज्यामध्ये जनता रडतेय. तुम्हाला मी सांगतो, एक IBNच्या पत्रकाराचा काल फोन आला, त्याच्या एका फोटोग्राफरला हे पाहिजे होतं रेमडेसिवीर, आणि आज प्रेस कॉन्फरन्सच्या आधी त्यांनी मला तो मुलगा 42 वर्षाचा मुलगा वारला हा बातमी दाखवली. ह्याच्यामधनं आमचं देखील मनाला वाईट वाटतंय. परंतु भारतीय जनता पार्टी आम्ही मदतीला तयार आहोत. मी वेळोवेळी सांगतोय, आम्ही लेखी दिलंय, आम्ही मदत करायला तयार आहोत. आम्ही केंद्राच्या माध्यमातून मदत करायला तयार आहोत, राज्य म्हणून मदत करायला तयार आहोत, विरोधी पक्ष म्हणून मदत करायला तयार आहोत. सरकारने आम्हाला सांगावं आम्ही कोणाशी बोललं पाहिजे. ठीक आहे, आपण असं म्हणताय की संवादानं प्रश्न सुटू शकतात, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी राज्य सरकारवर अधिक असते. अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत. अखिल चित्रे, एका गोष्टीचा खुलासा आपल्याकडून अपेक्षित करतो की राज्य प्रत्येक टप्प्यावर नव्या घोषणा करत आहे आणि त्या घोषणांच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचं सांगताय. तुम्ही निरीक्षक म्हणून त्यातल्या काही उदाहरणांना समोर आणू शकता का की घोषणा आणि वास्तव यातला फरक काय आहे? निर्णय घेत असतात, वारंवार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घोषणा करत असतात, नवनवीन नोटिफिकेशन काढत असतात, पण त्यांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा आहे की नाही हाच प्रश्न पडतो. कारण FDAचं त्यांनी सर्कल ऑफिसर नेमलं. काल 17 तारखेला एक नोटिफिकेशन आलं, त्याच्याबरोबर एक यादी जाहीर झालेली आहे. प्रत्येक विभागासाठी सर्कल वाईज डिव्हिजन मध्ये त्यांनी ते सर्कल ऑफिसर नेमलेले आहेत. म्हणजे त्यांना कॉल करायचं हॉस्पिटलमधनं प्रिस्क्रिप्शन घेऊन आणि ते रेमडेसिवीर उपलब्ध करून देतील. उलट आहे इकडे, त्यांना कॉल केला ना तर ते हॉस्पिटललाच प्रायव्हेट CEO ना म्हणजे हॉस्पिटलचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगतात आप ही कैसे अरेंज करो. दुसरी गोष्ट यांनी कुठली तरी लिस्ट जाहीर केली आहे की अमुक अमुक कंपनीच्या रेमडेसिवीरला अमुक रेट आहेत, ठराविक रेट आहेत. त्यात सगळ्यात जास्ती रेट 5400 म्हणून दिलेली आहे हिटारो हेल्थ केअर लिमिटेडला. ते कुठे अवेलेबल आहे, कुठे 5000 रुपयात मिळत आहे? कोणतरी सरकारचा जबाबदार अधिकारी किंवा मी म्हणतो या राजकीय सत्ताधारी पक्षाचे जे आमदार स्वतः त्यांच्या लोकांना रेमडेसिवीर मोफत वाटण्यात व्यस्त आहेत. मी त्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो, मी त्यांच्याबरोबर जायला तयार आहे, तुमचा कॅमेरा घ्या बरोबर. कुठे रेमडेसिवीर यांनी दिलेल्या लिस्ट प्रमाणे मिळतंय? ठीक आहे, तुमचं वचक नाहीये सरकार म्हणून, ऑक्सिजन उपलब्ध नाही. महेशजी बोलतायत, एक मिनिट. अखिल चित्रे, आपण सत्ताधारी गटाला प्रतिनिधित्व करण्याची संधी देतोय. महेश तपासे, दोन प्रमुख गोष्टी यातून समोर आल्या आहेत. एक, विरोधी पक्ष संवादाच्या साठी आग्रही आहे आणि दोन, घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा योग्य पाठपुरावा सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षित आहे. हे जर झालं तर जनतेचे आत्ताचे होणारे हाल वेगानं कमी होतील आणि ते थांबतील सुद्धा. पहिला मी चित्रेंच्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्यांच्या पक्षाला ग्रामपंचायतीपासून देश पातळीवर सरकार चालवण्याचा अनुभव हा काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेपेक्षा जास्त आहे. त्याच्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन देखील करतो. दुसरे माझे मित्र प्रसाद जे म्हणाले ते अतिशय योग्य. ही वेळ भांडण करायची नाहीये. सकारात्मक भूमिका ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे. सरकार असेल, विरोधी पक्ष असेल, आपल्याला प्रत्येकाची गरज आहे. कोणालाही बाजूला टाकून ह्या संकटातनं सरकार एकटं बाहेर पडू शकत नाही. पण केंद्रामध्ये आम्ही विरोधात आहोत, राज्यामध्ये ते विरोधात, हा भेदभाव चुकीचा आहे. जी भूमिका आता प्रसाद लाडांनी घेतली अतिशय योग्य, त्याचं मी कौतुक करतो, स्वागत करतो. परंतु आज ह्या ठिकाणी वादविवाद हा झालाच नसताना मगाशी वंजारी सर जे म्हणाल ते योग्य आहे. आता लोकांना म्हणजे माझ्याही घरात जातं, मी टीव्ही चॅनलवर जातो तर ते म्हणतात अरे काय तुमच्या लोकांचं चालू आहे तिथे, हे असे प्रश्न विचारतात तर तुम्ही त्याचं उत्तर देतात. म्हणजे कुठेतरी लोकांना आता आमची अशा प्रकारची ही वादविवादाची संभाषणं बघण्यापासून चीड आलेली आहे. त्यांना वास्तविक खऱ्या अर्थाने आघाडी असेल, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष असेल, विरोधी पक्ष असेल, हे लोकांच्या सेवेसाठी तत्परतेने काय करते एवढ्याच लोकांना पाहिजे. त्यांना औषध कधी मिळेल, त्यांना बेड कधी मिळेल, त्यांना व्हेंटिलेटर कुठलं मिळेल, त्यांना तेव्हा कुठलं मिळेल, एवढंच लोकांना जाणून घ्यायचं. सत्ताधारी पक्षाची आहे ना, सरकार त्यांची आहे ना, तुमची जबाबदारी आहे. श्रेयवादी सरकार जो फक्त वसुलीमध्ये मग्न आहे, त्यांनी वसुली जरा बाजूला ठेवून सध्या या लोकांसाठी रेमडेसिवीरची वसुली करावी. विचारलेलं नाही, 5 मिनिटं जरा थांबा जरा. याच गोष्टीमध्ये हात जोडून मग मनसे देखील असेल, मनसेनी जर मुंबईच्या हॅपकिन इन्स्टिट्यूटच्या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी जर पत्र लिहिलं त्याचं कौतुकच आहे ना, कोण कौतुक करत नाही त्याचं. ही घडी वादविवाद करायची नाही.
ही घडी, ही वेळ लोकांनी एकत्रितपणे येऊन महेशजी. या कोरोनाच्या महामारीवर, संकटावर मात करण्याची आहे. ठीक आहे महेशजी, अत्यंत सकारात्मकरित्या तुम्ही हे सांगायचा आणि मांडायचा प्रयत्न केलात की सगळ्यांनी सोबत आलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन आत्ताच्या कठीण प्रसंगामध्ये काम केलं पाहिजे. महेशजी, माझा एक प्रश्न आहे, कृपया ऐका. महेशजी, याच निमित्तानं मग एक छोटासा प्रश्न आपल्यासाठी उपस्थित करतो आणि माझा प्रश्न आपल्याला असा आहे की एका बाजूला तुम्ही सत्तेत आहात, हे तर तुम्ही नाकारणारच नाही, त्यामुळे प्राप्त परिस्थितीत सर्वाधिक जबाबदारी तुमच्यावर येते. असं असताना समाज माध्यमांच्या द्वारे खोटी माहिती का पसरवली जाते? लसीकरणाबाबतीत हेच झालं, ऑक्सिजनच्या बाबत हेच झालं, रेमडेसिवीरच्या बाबतीत हेच झालं. जर समजा आपल्याला आपल्या जबाबदारीचं निर्वहन योग्य प्रकारे करायचं असेल तर जनतेची दिशाभूल का? महेश तपासे. तुमचा प्रश्न माझ्याकडे चुकला, कारण मी पण बोलत होतो, तुमचं पण मला ऐकत होतं. परत एकदा जर सांगा. ठीक आहे, मी प्रश्न आपल्यासाठी परत उपस्थित करतो की सत्ताधारी गटाची सर्वाधिक जबाबदारी असते कारण ते सत्तेत आहेत, जनतेचा पहिला मागण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. अशा वेळेला रेमडेसिवीरच्या प्रकरणामध्ये काय झालं ते आपण पाहिलं, ऑक्सिजनच्या प्रकरणात काय झालं ते पाहिलं, लसीच्या बाबतीत काय झालं ते पाहिलं. प्रत्येक वेळेला दिशाभूल करणारी माहिती आपल्या अनेक मंत्र्यांनी दिली. असं का व्हावं? ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये, प्राणवायूच्या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट साकडं हे देशाच्या पंतप्रधानांना घातलं. त्यांनी म्हणजे काय म्हणतात, आर्म फोर्सेसच्या माध्यमातून, एअरफोर्सच्या माध्यमातून प्राणवायू महाराष्ट्रात पोहोचवा किंवा तुम्हाला रेल्वेच्या बोगीला एखादा ऑक्सिजन टँक कसं क्रिएट करता येईल याच्या संदर्भात देखील चर्चा त्या ठिकाणी झाली. आता तुम्ही सांगा, एखादा राज्य अडचणीत असणं, केंद्राकडे मदत मागणं चूक आहे का? आणि केंद्रामध्ये जे बसलेत ते राज्याच्यासाठीच बसलेत ना, की केंद्र एक स्वतंत्र संस्था आहे आणि राज्य स्वतंत्र संस्था आहे. आपल्या देशामध्ये जी काय राज्यकर्त्यांची पद्धत आहे त्याच्यामध्ये जिल्हा राज्याकडे सांगेल, राज्य असेल ते केंद्राकडे मदत मागेल. गैर काय त्याच्यामध्ये? तुमचं म्हणणं असं आहे की पालकाच्या नात्यानं तुम्ही केंद्राकडे मदत मागितली. माझा मुद्दा आपल्यासाठी असा होता की ही मदत मागणं गैर नाहीये, पण मदत केलीच नाही आजवर, अशी भूमिका का घेतली गेली असेल त्याच्यावर एक मिनिट महेशजी, प्रसाद लाडांसाठीचा हा प्रश्न आहे की मदत मागण्याचा अधिकार प्रत्येक राज्याला आहे, प्राप्त परिस्थितीमध्ये मदत केलीच नाही अशी भूमिका का आली असावी? प्रसादजी, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये काही कागदपत्र असे करून दाखवले ज्याच्यामध्ये भारतापैकी काही ठिकाणी त्यांना ऑक्सिजनचा साठा केंद्राने द्यायसाठी मान्यता दिली, इतर राज्यामध्ये मग त्यांनी तिकडे पश्चिम बंगाल पासून नॉर्थ ईस्ट पर्यंतच्या काही राज्यांची नावं घेतली, कर्नाटक घेतलं, गुजरात घेतलं, 13-14 राज्याची नावं घेतली. याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकारने बाहेरच्या राज्यातून राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तयारी दर्शवली. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्हाला विमानाने आणण्याची परवानगी द्या. आम्हाला असं म्हणायचं आहे, जर सगळंच केंद्र सरकारने करायचं आहे तर मग राज्य सरकारने काय फक्त हप्ते खायचे का? आणि दुसरा गोष्ट असं आहे की ऑक्सिजन सारखी गोष्ट बाय एअर आणता येत नाही हे माननीय मुख्यमंत्र्यांना माहिती हवं. तिसरी गोष्ट रेल्वेच्या माध्यमातून पियुष गोयलनी कालपासून रेल्वेने ऑक्सिजन आणायला सुरुवात केली. आज पहिला टँकर नागपूरमध्ये आला. या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर प्रदीप व्यासाने एक पत्र दिलंय, एवढं मोठं 25 पानाचं पत्र आहे, ज्यामध्ये सर्व आमदारांना त्यांनी ईमेल केलाय की रेमडेसिवीरचा साठा या ठिकाणी मिळेल, परंतु एकाही ठिकाणी या ठिकाणी फोन केला असता रेमडेसिवीर मिळत नाही. पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये एखादा अधिकारी किंवा एखादा राजकीय नेता जर लोकांची दिशाभूल करत असेल तर त्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, हा नियम आहे. मग प्रदीप व्यासवरती गुन्हा दाखल करणार का? नवाब मलिकांवरती गुन्हा दाखल करणार का? एक मिनिट प्रसाद लाड एकच मिनिट, या मुद्द्यावर एकदा सत्ताधाऱ्यांची भूमिका ऐकूयात आणि आपल्याला नवीनही चर्चेमध्ये मुद्दे घ्यायचे आहेत. पटकन मुद्दा उपस्थित करतोय तो महेश तपासे यांच्यासाठी. राज्य सरकार दिशाभूल करतंय, खोटी माहिती जनतेत पसरवतंय, या आक्षेपाला आपलं उत्तर काय? महेशजी, दिशाभूल करायचा धंदा कुठल्या राजकीय पक्षाचा आहे महाराष्ट्रात नव्हे तर देशातल्या सर्व 100% नागरिकांना माहिती आहे.
दहचा माळ कसं करायचं आणि चुकीचं चित्र रंगवून स्वतःचा राजकीय स्वार्थ कसा साध्य करायचं हा देशात मध्ये कुठला राजकीय पक्ष करतो 100% भारतवासियांना माहिती आहे. नवाब मलिक एक जबाबदार मंत्री आहे. नवाब मलिककडे जे काही इंटेलिजन्स आलं त्याच्यातनं कागदपत्राच्या आधारावर त्यांनी केंद्रावर आरोप केले. ते आरोप करण्याचा त्यांना अधिकार आहे आणि जर ते आरोप चुकीचे असतील तर बघेल ना त्याच्यावर काय करायचं केंद्र शासन बघेल ना. त्याच्यामुळे अशा पद्धतीने दिशाभूल करणं चुकीचं हे करणं हा महाविकास आघाडी सरकारचा अजेंडा नाही. शिवाजी कागदपत्र जाहीर करा, काय खोटं बोलता वाटेल ते मला आवडेल ते कागदपत्र जाहीर करा आणि मग बोला. धंदा नाही, आमच्या पक्षाची ती नीती नाही. खरं बोलणारे आमचे महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्ष आहेत. महेश तपास यांचा दावा असा आहे प्रसाद लाड की नवाब मलिक यांच्याकडे इंटेलिजन्स आहे, त्यांच्याकडे काही गुप्त वार्ता पद्धतीनं माहिती पोहोचली आणि त्या आधारे त्यांनी दावा केला. हा पण कायद्याचा भंग आहे. गुप्त वार्ता नवाब मलिकांपर्यंत पोहोचली कशी हा देखील प्रश्न आहे. दुसरी गोष्ट सन्माननीय प्रवीण दरेकरांनी त्यांना जाहीर आव्हान केलं. सन्माननीय प्रवीण दरेकरांनी जाहीर आव्हान केलंय. प्रवीण दरेकर त्यांना म्हणतात की तुम्ही आम्हाला हे कागदपत्र दाखवा नाहीतर राजीनामा द्या. दाखवा कागदपत्र, तुमच्या इंटेलिजन्स कागदपत्र दाखवा. याचा अर्थ इंटेलिजन्स लीक होत आहे. कागदपत्र पण दाखवतील. याचा अर्थ इंटेलिजन्स लीक होत आहे. याचा अर्थ इंटेलिजन्स देण्याचा अधिकार नाही, त्यांच्याकडे गृह खातं नाही. त्याच्यामुळे महेशजी तुम्हाला विधायक गोष्टी कमी माहिती आहेत कारण तुम्ही आमदार बिमदार नाही. संकल्प करा आणि तुम्हाला करणार देखील नाही येत ते वेगळे संकल्प करतात. आता मुहूर्त आता नवीन ऐका महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा नवीन कुठला मुहूर्त काढला ते सांगा. अहो ही चर्चा सुरू काय झाली, चालली आहे कुठे? चर्चा आता महाविकास आघाडीच्या स्थिरतेची कुठं सुरू झाली? विषय लोकांच्या आयुष्याचा आहे. लोकांच्या बाबतीत राज्य सरकार केंद्र सरकार कितपत जबाबदारीनं वागतं हा मुद्दा आहे. अखिल चित्र याला जोडून काही मुद्दा असेल तर मी आपल्याला 30 सेकंद देतोय. आपल्याला या सगळ्या ह्याच्यातनं काही महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळेल असं काही सत्ताधारी पक्षाकडनं आता मिळालेलं नाही. आपल्या चर्चेतनं पण मिळालं नाही. कालच माननीय महापौर मुंबईच्या त्यांनी असं सांगितलं की ऑक्सिजनचा साठा आम्हाला उपलब्ध झाला होता रायगड जिल्ह्यातनं, पण जेव्हा ते ट्रक इकडे येत होते तेव्हा कोणीतरी अडवलं आणि स्वतःच्या प्रायव्हेट हॉस्पिटलकडे नेलं. म्हणून मग मी फोन केलं आणि मग मी सांगितलं आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना की त्या ट्रकनं जरा प्लीज एस्कॉर्ट करा आणि त्यांना वाशी टोल नाक्यापर्यंत आणून द्या म्हणजे ते मुंबईला ऑक्सिजन मिळेल. म्हणजे काय वाशीच्या पुढे काय सरकार दुसऱ्या राज्यात आहे का? उद्धव ठाकरे सीएम नाही आहेत तिकडे त्यांची चालत नाही. सरकार इकडे आहे की कोलॅप्स झालंय याचं उत्तर तरी सत्ताधाऱ्यांनी द्यावं. ठीक आहे, देत नाही त्याच्यावर काही उत्तर देत नाही, फक्त वेगळंच काहीतरी भांडत बसले तिथे. महेश तपासे असं काही घडलंय का? 30 सेकंदात सांगता आलं तर फार बरं होईल. मला याची कल्पना नाही. आता चित्र जे म्हणतायत कुठल्या रूप नाही मला नाहीये. तुम्ही सामान्य करतो ना कुठल्यासारख्या मला बोलता येत नाही. प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं मी तुम्हाला लिंक पाठवतो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर लिंक पाठवतो. काहीच गोष्टीची माहिती नाही तुम्हाला काहीच गोष्टीची माहिती नाहीये. जनतेला तुम्ही दिलासा मिळेल त्या कुठल्याही गोष्टीची माहिती नाही तुम्हाला काहीच गोष्टीची माहिती नाही. फार मोठा अनुभव दीर्घ अनुभव आमच्याकडे अनुभव नसेल पण आम्हाला काम करायची इच्छाशक्ती तरी आहे. तुम्हाला ते पण नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक प्रत्येक हॉस्पिटलवर बाहेर दिसतोय, दिसतोय. जनतेला माहिती आहे आमची सत्ता रस्त्यावर आहे. तुमची सत्ता तिकडे असून फक्त वसुली करताय. तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बोलायचं तुम्हाला काय हक्कच नाहीये. तुम्ही इकडे लोकांना दिलासा मिळेल याच्याबद्दल काहीतरी बोला ना. तुम्ही बोला याच्याबद्दल काहीतरी उत्तर द्या. उत्तर नाहीये. उगीच वाटोळ बडबड करत बसलाय. अजिबात बसले. ठीक आहे, मी दोन्ही राजकीय प्रवक्त्यांच्या चर्चेत हस्तक्षेप करतोय, थांबवतोय त्यांना. धनराज वंजारी, महाराष्ट्रातली जी परिस्थिती ज्या वादाच्या पद्धतीनं समोर येते ती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, देशभरात सुद्धा हीच परिस्थिती आहे. ताज्या घडामोडीमध्ये अलाहाबाद हायकोर्टानं उत्तर प्रदेशामध्ये सर्व प्रकारच्या आस्थापना बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. कोर्टाला तिथेही हस्तक्षेप करावा लागलाय. जे राज्य
प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त टेस्टिंग केल्याचा दावा करत होतो, तिथे सुद्धा आता वेगानं कोरोना पसरतोय. हीच कहाणी मध्य प्रदेशाची आहे, छत्तीसगडची आहे, राजस्थानची आहे, केरळची आहे. एकूणात देशातल्या व्यवस्थेला सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या राजकारण्यांना झालंय काय? अगदी खरं बोलला तू प्रसाद. राजकारणी ज्या ठिकाणी विद्यमान प्रस्थापित आहेत, केंद्र सरकार केंद्राच्या ठिकाणी आणि मविया सरकार राज्याच्या ठिकाणी, आपापली जबाबदारी विसरून नको त्या गोष्टीकडे लक्ष देणं चाललेलं आहे. वावदुकी जर आपल्या चर्चेची वादविवादाची संपली असेल तर तथ्यात्मक तर्कावर आपण विचार करूया की महाराष्ट्रापुरतं आज आपण बोलायचं झालं तर काय नेमकंपणाने घडलंय. आणि माझा दावा आहे की महाराष्ट्र शासनाचा जो कंट्रोल वैद्यकीय आणि पोलीस या दोन प्रशासनावर असला पाहिजे तो तितकासा नाहीये. रात्रीचा झालेला प्रकार जो आहे, फडणवीस साहेब जेव्हा गेले पोलीस स्टेशनमध्ये त्या डीसीपीने सोडून दिलं त्यांच्या बरोबर जाते, याच्यावरून हे दिसतं की आपलं कर्तव्य प्रचुरता ज्या अधिकाऱ्यांमध्ये ताठ करण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये असली पाहिजे होती ती दिसली नाही. त्यांचा आदरपूर्वक सांगायला पाहिजे होतं की आम्ही करतोय. वैद्यकीय प्रशासनामध्ये ते तज्ज्ञ आणि त्या प्रकारचं डाटा अनालिसिस करून निर्णयात्मक शक्ती जी पाहिजे त्या शक्तीचा अभाव दिसतोय. आणि नेमकं याच गोष्टीचा फायदा बीजेपी विरोधी असल्यामुळं, केंद्रात असल्यामुळं त्या बरोबर ते उचलत आहे. त्यांचं ते राजकारण करत आहे. धनराज वंजारी, राजकारणी कोणत्याही क्षणात राजकारण सोडत नाहीत, तो त्यांचा धर्म आहे. धर्म याचा अर्थ स्वभाव वैशिष्ट्य, या अर्थानं तो शब्द मी वापरला. या स्थितीमध्ये परिपक्वतेची गरज दोन्हीकडून आहे आणि ती परिपक्वता आत्ताच्या घडीला दिसतीये का कृतीतून? तुमचं निरीक्षण 30 सेकंदात, त्यानंतर राजकीय प्रवक्ते आपली भूमिका मांडतील. कृतीतून मला आज तरी ती समावेशक बुद्धी आपल्या दोन्ही तिन्ही चारही प्रकारच्या राजकीय पक्षांमध्ये दिसत नाही. प्रत्येक जण मी कसा व्यवस्थित आहे त्याचं जस्टिफिकेशन देण्यात गुंतलेलं आहे आणि दुसरा त्याच्या खोड्या काढण्यात गुंतलेला आहे. प्रश्न असा आहे, जसं प्रसाद लाडनी सुचवलं की अशी एक जॉईंट कमिटी, असं एक जॉईंट विचार एकत्र बसून सगळ्यांनी केला पाहिजे की खरंच या स्थितीमध्ये आपल्याला काय करणं आवश्यक आहे. पहिल्या ओपनिंग मध्ये जसं म्हणालो तसा हा बायोकेमिकल अटॅक, बायो टेररिझमचा अटॅक भारतावर झालेला आहे. तुम्हाला मी दाव्याने सांगतोय 4-5 दिवसामध्ये या देशात काय होतं, काय महाभयंकर प्रलय या बिमारीने घालून टाकलेला आहे ते सगळ्यांना कळेल. काही ठिकाणी आकडे लपवले जातात, काही ठिकाणी दाखवले जातात. कुठं बिभत्स प्रकार आहे ते मुद्दाम दाखवले जात नाहीत, परंतु परिस्थिती खरोखर चिंताजनक आहे. आणि माझी आपण वारंवार अत्यंत कळकळीनं ही भूमिका मांडत आहात. यातला एक जो धागा आहे तो चर्चेचा मी पकडतो. पटकन वेळेची मर्यादा असल्यानं दोन्ही राजकीय प्रवक्ते, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या, यांना विनंती करतो की कृपया वेळेच्या मर्यादेत उत्तर द्या. 30 सेकंदाचा वेळ आहे. महेश तपासे, पहिल्यांदा आपल्यासाठीचा प्रश्न आहे. एक मुद्दा जो प्रकर्षानं दिसतो तो आहे संवादाचा अभाव. हा संवादाचा अभाव अंतर्गतपणे आणि समविचारी म्हणजे आपल्या समोरच्या असलेल्या पक्षांमध्ये पण आहे, सोबतच्या पक्षांमध्ये पण आहे आणि विरोधी पक्षांमध्ये पण आहे. या संवादाच्या अभावाला दूर करण्यासाठी येत्या काळात एकत्रितरित्या जर चालायचं असेल तर पहिलं पाऊल कोण टाकणार? महेश तपासे, आपलं उत्तर सुरू व्हायला पाहिजे. पहिलं पाऊल हे निश्चितच प्रशासनाचं आहे. संवादाचा अभाव आहे असं मी पूर्ण 100% मानत नाही, पण अनेक ठिकाणी असू शकतो. विषय असा आहे की आज 60,000, 65,000, 70,000च्या आसपास केसेस येऊ लागल्यानंतर स्वाभाविक जी यंत्रणा उभी केलेली असते ती कोलमडते. जे अपेक्षित आकडे होते मागच्या वर्षाच्या, एक हिस्टॉरिकल आकडे आपल्याकडे होते, त्याच्या पुढे जेव्हा आकडे जायला लागल्यानंतर, आता काल दिल्लीच्या मध्ये पण साधारण 25-26,000च्या आसपासचे आकडे दिल्लीमध्ये आले. तर कुठलीही यंत्रणा हे स्वाभाविक रूपामध्ये कोलमडणं स्वाभाविक आहे. मग त्याच्यामध्ये डॉक्टर असेल, त्याच्यामध्ये बाकीचे प्रशासकीय अधिकारी असेल आणि वेगवेगळे GR राज्य शासनाकडनं निघत असताना खालपर्यंत ते GR वाचून त्याची अंमलबजावणी करणं, कोर कमिटीला विश्वासात घेणं, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना, मग ते आरोग्य सभापती असेल किंवा बाकीच्या विषयाचे असेल, या सगळ्यांना एकत्र घ्यायला थोडा वेळ लागतो, परंतु उद्दिष्ट फार स्वच्छ आहे. तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही राजकीय पक्ष असेल, मग अगदी भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सगळ्यांना समाजातली लोक जगवायची आहे, सगळ्यांना सेवा द्यायची आहे. आणि ही वेळ
हातात हात घालून काम करण्याची, राजकीय उणीधुणी काढण्याची ही वेळ नाही. ठीक आहे, वेळेची मर्यादा, महेशजी वेळेची मर्यादा आपल्याला थांबवतोय. प्रसाद लाड आपलं उत्तर अपेक्षित करतो. केंद्रात आपली सत्ता असल्यानं आपली जबाबदारी कमी होत नाही. त्या जबाबदारीचं भान बाळगून महाराष्ट्राच्या बाबतीत काय पद्धतीनं मदतीची अपेक्षा असावी? प्रसादजी, केंद्रात सरकार आहे हे मान्य आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात देखील देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सरकारला मदत करायला तयार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या समोर सांगतो. आपल्याला एक गोष्ट आठवण करून देतो. ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंटचा एक खूप मोठा विषय जनतेसमोर आला होता. त्यावेळेला शरद पवार साहेब विरोधी पक्षात असताना त्या डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचं चेअरमन शरद पवार साहेबांना केलं गेलं होतं. आज या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांसारखा नेता, अनुभवी माणूस या राज्याच्या महाआघाडी सरकारचा सर्वेसर्वा आहे. देवेंद्र फडणवीसांसारखा चांगला मुत्सद्दी नेता या महाराष्ट्रामध्ये आहे. राज ठाकरेंसारखा एक चांगला नेता, जनतेमधला नेता, जनतेची भावना असलेला नेता महाराष्ट्रामध्ये आहे. माझी सरकारला विनंती आहे, मी जे सभागृहामध्ये सांगितलं आज तुमच्या माध्यमातून सांगतो, सर्व पक्षांना एकत्रित करून मुख्यमंत्र्यांनी पहिलं तर बाहेर यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वासित करून सर्व पक्षांना एकत्रित करून याच्यामध्ये मार्ग काढून जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. ही माझी आपल्या माध्यमातून भावना आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात. वेळेची मर्यादा असल्यानं लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.